पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील म्हणायचं आहे त्या सगळ्यामध्ये? हा भाजपला धोका आहे आणि आता संघाने ठरवायला पाहिजे की पूर्वी असं जे मानलं जात होतं की संघ ठरवेल तो भाजपचा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होतो. आता संघाची तेवढी पकड ही त्यांच्यावर राहिले की नाही हे महत्वाचं आहे. आणि हे फोडाफोडीचं आणि गद्दारीचं राजकारण संघाला मान्य आहे का हा सुद्धा संघासमोर आणि संघाच्या कार्यकर्त्यांसमोर एक प्रश्न आहे जो कोणी बोलत नाही. विमान प्रवासामध्ये पूर्ण मला हातबल दिसले, परंतु मुख्यमंत्री असं म्हणतायत की ते एका कोपऱ्यात होते, मी एका कोपऱ्यात होतो. हाच प्रॉब्लेम झालाय. दोन कोपऱ्यात झाल्यामुळे मधल्यामध्ये सगळेजण जो गोंधळ घालतायत तो त्यांच्या लक्षात येत नाहीये. बरोबर यायला हो का पुन्हा कोणी तो नाही तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्यांना असं वाटत असेल की मी त्यांचा शत्रू आहे, मी त्यांचा हितचिंतक आहे म्हणून मी ही गोष्ट त्यांच्या मनातली मन की बात मी करतोय. नाही, त्यांनी शुभेच्छा तुमच्या स्वीकारल्यात, तुमच्या सदिच्छा त्यांनी स्वीकारल्यात, ते धन्यवाद म्हणाले. तुम्ही जे म्हणताय तुमच्या दोघांमध्ये जे गोंधळ घालतायत ते बाजूला जातील, तुम्ही पुढाकार घेणार. बघा आम्ही आता हे माझ्याकडे हे नाहीये, शेवटी त्यांच्याकडे उपरवाली मर्जी आहे. खासदार ठाकरे सध्या विरोधकांच्या निशाणावर आहेत असं दिसून येत आहे, काय कारण असू शकतं? याचं कारण असं आहे की ठाकरे कुटुंबाला एक परंपरा आहे. मी मागे माझ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सांगितलं होतं, आमच्या 5-6 पिढ्या या जनतेसमोर आहेत. ह्यांना तर आधी वडिलांचा पत्ता नाहीये आणि पोराला खासदार आणि केलेलाच आहे, त्याला मंत्री करायचं आहे. म्हणजे सगळं काही ते त्यांच्या पोराला मिळालं पाहिजे. त्यांच्या घराणेशाही नाहीये, पण ठाकरे कुटुंबाची जी परंपरा आहे, ठाकरे कुटुंबाने काही घ्यायचं नाही, घ्यायचं ते सगळं आम्हीच घ्यायचं ही त्यांची जी एक वृत्ती आहे. त्याच्यामुळे ते आदित्यला टार्गेट करतायत. म्हणजे त्यांच्या पोराचं कर्तृत्व काय म्हणून त्याला कोणी खासदार केला, काय करत होता तो, त्यांच्या घराण्यालाही ठाकरे घराण्यानेच आधार दिलेला आहे.